नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत अशोक उबाळे यांच्या शेतामध्ये। तर हा शेतकऱ्याचा भुईमुगचा प्लॉट आणि इकडे कापूस। तर शेतकरी काय करू आला ते बघूया, आपण त्यांना विचारू। नमस्कार भाऊ, आज आपण इकडे आलो होतो, तर तुम्ही इकडे काहीतरी काम करत होते? काय झालं, हा 7 ते 8 गुंठ्याचा प्लॉट आहे भुईमुगाचा। साळी खाऊन राहिल्या का डुकरं खाऊन राहिले काही कल्पना नाही। मी आज सकाळी शेतात येडा करायला आलो, खळे उकरले। मग मी म्हणलं याला काय करू, आता आपण एक असं चौकून ताराचं कंपाऊंड करू। त्याला करंट वगैरे लावणार? करंट वगैरे नाही लावायचं, एक नुसतं तार लावायचं आहे। त्याला नुसतं असं बुजवून झालं की मग ते त्याला वाटतं अरे काहीतरी याच्यात करंट फरंट लावलं, काय काय केलं त्याला ते अनुभव असतो ते डुकराला साडीला मला, ते फिरून येत नाही। म्हणजे आम्ही असं कंपाऊंड करू राहिलो तारा। हे बघा, हे डुकरानं आणि साळीनं किती नुकसान केलंय शेतकऱ्याचं, हे बघू शकता तुम्ही। इकडे उकरलेलं आहे, इकडे उकरलेलं आहे सर्व। हे बघा किती नुकसान या शेतकऱ्याचं झालेलं आहे। तिकडे पण एक भारा पडलेला आहे, हे बघा। भरपूरच उपटिलंय वाटतंय। भरपूर नाही, सारी नुकसान केली जेव्हा हे पाहरा आणि याला त्यात अशा शेंगा लागायला याला, त्या शेंगा दिसते का तुम्हाला? भरपूर शेंगा। आता इतक्या शेंगा आहे, मेहनतीने एवढा आणलाय आणि हे डुकरं म्हणा का साडे म्हणा एवढं खाऊन राहिले। मग याच्याकरता आम्ही आता हे कंपाऊंड करू राहिलो ताराचं बुजवून म्हणून सरी। इतकं केलं की त्याला वाटतं की याला बुवा याला करंट लावलं काय त्या हिशोबाने ते येत नाहीत, आणि मग याच्यापासून जरसं बचाव होतो जरसं मालाचा। त्याकरता आम्ही हे करू राहिलोय सर। करता आता या शेतकऱ्याने बांबू उभा केलेले आहे, आता याला तार बांधणार आहे, बघूया। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा। धन्यवाद।